नमस्कार मंडळींनो, तर या वीकेंडच्या रविवारी आम्ही काहीतरी खास प्रोडक्टिव्ह केले आहे, ते म्हणजे जिजासाठी बाळुती कट करणे. जिजासाठी अगोदरच्या ज्या बाळुती कट केलेल्या होत्या त्या तोकड्या पडायला लागल्या, म्हणून राहुलच्या मित्राने ही जी त्याच्या आईची साडी दिलेली त्याची आम्ही 4 कटिंग करून 4 बाळुतीमध्ये कन्वर्ट केले, ज्या मोठ्या साईजच्या आहेत. त्यानंतर हा जो बेबी रॉकर तुम्ही बघता आहात तो 2 वीक आधीच अमेझॉनवरून डिलिव्हर झाला आहे, पण त्याला आता आम्ही इन्स्टॉल करायला घेतो आहे. तर त्याचे जे सगळे पार्ट्स आहेत ते बाहेर काढून त्याला जे रॅप केलेल्या पिशव्या होत्या त्या काढून घेतल्या. यासोबतच एक इन्स्ट्रक्शन मॅन्युअलसुद्धा आलेले होते, तर ते मॅन्युअल रीड करून मी राहुलला गाईड केलं आणि आम्ही दोघांनी हा बेबी रॉकर इन्स्टॉलेशन सुरू केले. थोडं डिफिकल्ट जात होतं, पण इन्स्ट्रक्शनमध्ये व्यवस्थित सगळ्या इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड केलेल्या होत्या, त्यामुळे थोडं इझी गेलं. आणि जिथे आम्ही तिथे माऊ तर नक्कीच येणार. तर माऊची मध्ये लुडबुड चालू होती आणि आम्हाला ती आवडतेही. जिजा झोपी गेलेली, म्हणून याच टायमाचा यूज करून आम्हाला हे लवकरात लवकर इन्स्टॉल करायचे होते. यामध्ये 3 साइजेसचे स्क्रू होते, तर प्रत्येक तो जो जॉईंट आहे रॉकरचा त्या जॉईंटला वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळे स्क्रू फिट करायचे आहेत. एक बेस्ट गोष्ट अशी आहे या प्रॉडक्टची की याच्यासोबत स्क्रू ड्रायव्हरसुद्धा कंपनीने प्रोव्हाइड केला आहे. तसंच यामध्ये सेल लागणार आहे, तर त्या सेलसुद्धा इथे आल्या आहेत. जिजाची इथे कुरकुर झाली आहे सुरू आणि ती जागी झाली आहे. थोड्या वेळ ती स्वतः आपणहून खेळी करते आहे, पण तोपर्यंत आम्ही हे सगळं इन्स्टॉलेशन फास्ट असं आमचं सुरू होतं. सर्व जे स्क्रू आहेत ते राहुल डबल चेक करत होता, फिट व्यवस्थित केली आहे की नाही ते पाहून. त्यानंतर ही जी कर्व रिंग आहे, ही रिंग फिट करताना आम्हाला थोडासा इश्यू आला. राहुलने ही जी कलरफुल रिंग फिट केली ती तर बरोबर फिट झाली आहे ती, आणि तिची प्लेसमेंटसुद्धा राईट होती. पण त्यानंतर ही जी रिंग होती ज्याच्यावरती पूर्ण जो बेड आहे तो जो रेस्ट करणार होता, ती रिंग आम्हाला इन्स्ट्रक्शन मॅन्युअलमध्ये बघूनसुद्धा लक्षात येत नव्हतं की नक्की कुठे जॉईन करायची आहे. जिजाने उठून रडायला थोडीशी सुरुवात केलेली आणि ती राहुलकडे छानपणे शांत राहते. राहुलने घेतलं की लगेच शांत होते ती, म्हणून राहुलला म्हटलं की मीच फिटिंग करते पुढच्या आणि तू तिला घेऊन फिरव. तर तसं मी मॅन्युअलमध्ये पाहून राहुलच्या हेल्पने आम्ही हे पुढचं जे आहे ते फिटिंग चालू केलं. सो नंतर आम्हाला खूप स्ट्रगल केल्यानंतर ही रिंगची फिटिंग कुठे करायची ते लक्षात आलं आणि त्याच्यावरती हा जो बेड आहे, जे कुशन सोबत आलेलं बेड आहे ते आम्ही अरेंज केलं आणि त्यानंतर ही फायनल रिंग. आता याच्यासोबत 3 टाईप्सचे असे हे प्ले टॉयज आलेले होते, जे इंटरॅक्टिव्ह टॉयज आहेत. ते सुद्धा त्या रिंगवरती तुम्हाला हवे तर तुम्ही फिट करू शकता, नाही तर टोटली रिंगसुद्धा तुम्ही रिमूव्ह करू शकता. माऊला त्यातलं एक टॉय होतं, सॉफ्ट टॉय, ते खेळायला खूपच हवं होतं. ती अगोदर त्याच्यासोबतच खेळत होती आणि म्हणून तिचं लक्ष पूर्णपणे त्या टॉयवरती होतं. आता सेल कुठे घालायचे हा प्रश्न मला होता. मी सगळीकडे शोधलं, मग राहुलने गाईड केल्याप्रमाणे मी तिथे सेल घातल्या आणि आम्ही जस्ट चेक केलं की व्यवस्थित हे चालू आहे की नाही प्रॉडक्ट, आणि जसं त्यांनी ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये दिलेलं आहे तसं ॲडव्हर्टाईजमेंटसारखं आहे की नाही. सो येस, इट इज. ते आपोआप रॉकर चेअर आहे आणि हे रॉकर चेअरचं फंक्शन चांगल्यापणे करतं आहे. ह्याच्यामध्ये म्युझिकसुद्धा आहे. म्युझिकचं साऊंड तुम्ही वर खाली करू शकता. सो जेव्हा सगळं फायनल अरेंजमेंट झाली, आम्ही मॉस्किटो नेट लावली, तो फायनल पिक तो बनता है भाई. सो या ह्याने आम्ही आमचा दोघांचा सेल्फी घेतला इथे, आणि जिजासुद्धा आहे इथे बाजूला. सो सगळं फायनल अरेंजमेंट झाल्यानंतर बसून कंबर थोडी आखडली, स्वतःला फ्रेश केलं आणि हा तुम्ही बघताय की फायनल जो प्रॉडक्ट, हा फायनल प्रॉडक्ट ही बेबी रॉकर आता पॉवर ऑन मोडमध्ये आहे आणि ज्यामध्ये मी व्हायब्रेशन मोड ऑफ ठेवला आहे. पण हा बेबी रॉकर रॉकिंग मोड जो आहे चेअरचा बेबी रॉकर मोड, तो रॉकर मोड ऑन आहे. आणि यामध्ये चांगलं फंक्शन असं आहे की खूप वेळानंतर ते ऑटोमॅटिक शटडाऊनसुद्धा होतं. सो हे बघा, हे ऑटोमॅटिक मूव्ह होते आहे चेअर. सो तुमच्या बेबीला तुम्हाला रिलॅक्स ठेवायचं असेल, तुम्ही काही कामाच्या गडबडीत असाल तर तुम्ही नक्कीच ठेवू शकता. इथे राहुलचं आणि माझं चाललं होतं की कोण जिजाला आतमध्ये ठेवणार. सो राहुलच्या हातामध्ये ती व्यवस्थित शांत राहते मी सांगितल्याप्रमाणे, म्हणून मी राहुललाच तो कॉल घ्यायला दिला. तिची अगोदर कुरकुर चालू होती, ती थोडं रडत होती आणि जेव्हा तिला चेअरमध्ये बसवली त्याच्यानंतर ती आपोआप शांत झाली.
हे बघा तिचे एक्सप्रेशन त्या चेअरला ती फील करत होती आणि तिचे एक्सप्रेशन भारीच येत होते. तिला हे नवीन जे काही आहे ते एवढ्या छोट्या जिजाला सुद्धा खूप कुतूहलाचे वाटलेले आहेत. चेअरच्या बाजूला जे कुशन पॅड वगैरे होते त्याला ती फील करत होती. थोडीशी कुरकुर चालू झाली तिची. आणि हा जो सेंटरला आहे हा सेफ्टी बेल्ट आहे. तुम्ही बेबीला सेटिंग केल्यानंतर यामध्ये दोन्ही बाजूने बेबीच्या साईजनुसार ह्याला ॲडजस्ट करून तुम्ही हे बटन्स लॉक करू शकता, जेणेकरून बेबी खाली मूव्ह होणार नाही. सो यामध्ये इंटरॅक्टिव्ह टॉयज होते जे जिजाला खूप आवडले आणि तिचं लक्ष टोटली तिच्या रडण्यापासून डायव्हर्ट झाला आणि तिने ही सगळी जी मुवमेंट आहे ती खूप एन्जॉय केलेली आहे. सो चेअरचा रॉकिंग मोड ऑन आहे आणि आमच्यासाठी हे सुद्धा नवीन होतं. सो आम्ही सुद्धा सगळं नव्याने बघत होतो. यामधले टॉयज, यामधलं साऊंड ऑन ऑफ, आपल्या लहानपणी तर असं काही नव्हतं. सो हे जे आपल्या लहानपणी आपण जे काही नाही अनुभवलं ते आपल्या बाळाला देण्यासाठी हे जे आताचे नवीन आईवडील आहेत ते खरंच खूप उत्सुक असतात आणि ते सगळं देऊ पाहतात. जिजा पूर्णपणे शांत झालेली. ती आधी जी कुरकुर करत होती, रडू करत होती, ती स्वतःहून शांत झाली आणि ती चेअरमध्ये खूप एन्जॉय करते. इथे तिथे पाहून ती खूप रिलॅक्स झालेली आणि ते पाहून आम्हालाही भारी वाटत होतं. कामाच्या घाई गडबडीत तुम्ही असाल, तुम्हाला दुसऱ्या कामामध्ये एंगेज असताना तुम्हाला बाळासाठी जर टाईम देता येत नसेल तर त्यावेळी बाळाला असं रडत ठेवण्यापेक्षा तुम्ही या चेअरवर, तुम्ही जिथे काम करता तिथे बाळाला सोबत नेऊन बाळाला या रॉकिंग चेअरवरती ठेवू शकता आणि बाळासोबत असं 2 वे कन्व्हर्सेशन चालू ठेवून बाळाला एंगेज ठेवू शकता, जेणेकरून बाळ जास्त रडणार नाही आणि ते तुमच्या नजरेसमोर नेहमी राहील. सो ही जी चेअर आहे ही 0 to 24 मंथ्ससाठी बेबी जे आहेत त्यांच्यासाठी ही युजफुल आहे. त्याच्यानंतर या चेअरवरती म्हणजे जे काही वेट आहे बेबीचं ते मे बी पुल ऑन नाही होणार. त्यासाठी या चेअरचा यूज 24 मंथ्स अप टू 24 मंथ्सच्या बेबीसाठी यूजफुल आहे. सो जिजा सगळीकडे बघून घेते आहे. तर जिजा ह्या चेअरच्या नादात तिच्या पप्पाकडे सुद्धा बघायला तिने विसरली आणि हे काही खास मुमेंट्स आम्ही कॅप्चर केलेत. अरे ह्याच्यात पण सेल आहे हे. थांब, ह्याचा आवाज बंद करू दे. साऊंड स्लो केला. ह्याच्यात पण आवाज आहे भारी. हे सॉफ्ट टॉय, ह्याच्यात पण आवाज आहे. हा बघ, ह्याच्यात पण ना हे बघ. आणि हे पण मस्त आहे. ती बघते पण ना ह्याच्याकडे कशी. हे बघ, हे बघ, हे बघ. त्याला पण आवाज आहे. तिकडे ना भारी आहे. ते व्हायब्रेट होते ना, त्याला बरं वाटत असणार. बेबी रॉकरवर बसून जिजा, माऊ आणि आम्ही थोडी पिक्स क्लिक केलेत. आता हा जो तुम्ही ॲनिव्हर्सरी केक बघताय, आमची ॲनिव्हर्सरी होती 21 एप्रिलला. आम्ही केक तेव्हाही ऑर्डर केलेला, पण अशा बिझी स्केड्यूलमुळे हा केक कट करणं तेव्हा पॉसिबल झालं नाही. सो केक तर कट करणं मागताही आहे, म्हणून आम्ही ॲनिव्हर्सरीचा केक आजच्या या स्पेशल मुमेंटला कट करायचा ठरवला. बेबी रॉकर अरेंज करता करता रात्र झालेली, त्यामुळे मला खूप आळस आणि खूप झोप आलेली. सो ते झोप आवर्ती घेत आम्ही फायनली आज आफ्टर 11 डेज, आफ्टर ऑलमोस्ट 20 दिवसांनी आम्ही हा केक कट करतो आहे आज. सो केक म्हणजे असा छोटाच केक मागवलेला, जसं दोघांमध्ये आम्हाला संपेल एवढा. सर्व काही कामं आवरून घेत किंवा एकमेकांच्या वेळा सांभाळत, कामाच्या वेळा सांभाळून घेत 2 पॅरेंट्स आम्ही जे दोघं आहोत आता घरामध्ये, आम्हाला सगळंच मॅनेज करावं लागतं. सो त्या मॅनेजमेंटमध्येच आमचा हा केक कटिंग जो आहे ॲनिव्हर्सरीचा तो 20 डेज डिले झाला. बट काही नाही, इट्स ओके. तुम्ही जो डे सेलिब्रेट करता तो तुमच्यासाठी प्रत्येक दिवस स्पेशल असला पाहिजे. सो आज आमचा हा स्पेशल डे, आम्ही स्पेशल डे अजून स्पेशल बनवला जिजाच्या रॉकरसोबत.
सो इथे बघा आम्ही नंतर मग थोडा टाईम जिजासोबत स्पेंड केला गप्पा-टप्पा करत आणि तिलाही खूप मजा येत होती गप्पा गोष्टी करायला. सो असा संपला वीकेंड. उद्यापासून कामाला सुरुवात. नेक्स्ट ब्लॉगसाठी कनेक्टेड राहा. तोपर्यंत टाटा.